नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, 10 म्हशी विक्रीसाठी येतात। सगळ्या म्हशींची व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित दाखवलेली मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असेल तर व्हिडिओमध्ये व्यवस्थित म्हशी दिसत आहेत मित्रांनो। ह्या म्हशी पूर्ण 10 म्हशीचा लॉट विकास धायरकर, गाव तळेगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो। बऱ्याच शेतकरी बंधूंचे एक एक दोन दोन म्हशीसाठी रिक्वायरमेंट असते। ह्या म्हशी त्यांनी हरियाणा जींदमधून महावीर नयन डेअरी फार्म यांच्याकडून खरेदी करून आणलेल्या आहेत मित्रांनो। फिरून फिरून खेडेगावातून सगळ्या म्हशी स्वतः जाऊन बघून चेक करून दूध काढून खात्रीशीर म्हशी आणलेल्या आहेत। ज्या शेतकरी बंधूंना हरियाणामध्ये एक दोन म्हशीसाठी 3 म्हशीसाठी जायला परवडत नाही आहे किंवा वेळ नाही, असे शेतकरी बंधू ह्या म्हशी खरेदी करू शकतात मित्रांनो। यांच्या फार्मवर जाऊन तुम्ही दूध वगैरे काढून 2 टाईम सगळे व्यवस्थित माहिती घेऊन म्हशी बघून चेक करून खरेदी करू शकता। प्रत्येक म्हैस तुम्हाला व्यवस्थित सोडून दाखवलेली मित्रांनो। आणि ह्या म्हशी त्यांच्या फार्मवर आलेल्या आहेत, 1-2-3 दिवसापूर्वी आलेल्या आहेत मित्रांनो। सगळ्या म्हशी ताज्या वेलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। सगळ्या म्हशी चिकावरच म्हटलं तरी हरकत नाही। अजून पण त्यांना दुधाची पीक लेवल पकडायला थोडा वेळ लागतो। साधारणतः हरियाणाची म्हैस महाराष्ट्रामध्ये आल्यावर 20-25 दिवस सेट व्हायला लागते। पण ते स्वतः गेले होते आणि स्वतः गाडीवर आले होते, त्याच्यामुळे सगळ्या म्हशी व्यवस्थित सेट आहे त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो। बऱ्याच शेतकरी बंधूंचे आपल्याला फोन येतात आणि आता किमतीचा प्रश्न उभा राहिला तर समोर गेल्यावर तुम्हाला ते प्रत्येक म्हशीचं दूध, प्रत्येक म्हशीची व्यवस्थित डिटेल, कोणत्या म्हशीला किती दूध आहे, कोणत्या म्हशीखाली काय टोनगा आहे, रेडी आहे, सगळे किंमत आणि दूध तुम्हाला व्यवस्थित सांगतील मित्रांनो। खरंच जेन्युइन ज्यांना घ्यायची आहे तुम्ही त्यांना फोन करून पण माहिती विचारू शकता। फोनवर एखादी म्हैस ह्यातली तुम्हाला जर आवडली असेल तर त्याची व्हिडिओ पण मागवू शकता, किंमत पण विचारू शकता। पण एक सांगतो तुम्हाला, सगळ्या म्हशी लाख रुपयाच्या वरच्या पट्टीच्या येतात, खालच्या पट्टीच्या नाही येतात। प्रत्येक म्हशीला हरियाणाहून महाराष्ट्रात येईपर्यंत 15-16 हजार रुपये खर्च होतो मित्रांनो। ट्रान्सफर असेल, तिकडचं लोकल भाडा वगैरे असेल, तिकडची दलाली वगैरे असेल, तेव्हा त्यांचा खर्च असेल, ते त्या पद्धतीने किंमत असते। त्याच्यामुळे तुम्ही समोर जा आणि कुठेही म्हशी मित्रांनो आपण नंबर देतो किंवा व्हिडिओ टाकतो तर तुम्ही पूर्ण खात्री करून तुमच्या जबाबदारीवरच म्हशी खरेदी करत चला मित्रांनो। आणि शक्यतो समोर जाऊन बघून खरेदी केल्या तर अतिउत्तम, खरेदी करणाऱ्याला पण चांगलं आणि विकणाऱ्याला पण चांगलं। बघू शकता ही मोठ्या मापाची म्हैस आहे, सड वगैरे पण व्यवस्थित आहे मित्रांनो। हरियाणामध्ये सुद्धा भरपूर म्हशींची संख्या कमी झालेली आहे। एक गाडी भरायला पण 8-10 दिवस जातात, 5-7 दिवस जातात फिरून घ्यायचे असेल तर, त्याच्यामुळं आणि तितकी पाहिजे क्वालिटी तुम्हाला खरेदी करायला भेटत नाही। टॉप क्वालिटी किंवा एक्सलंट हायेस्ट क्वालिटी तुम्ही बघू शकता सगळ्या मशीनची काय क्वालिटी येते। त्याच्यामुळं आपल्याकडे सुद्धा म्हशी तयार करणं भर द्या मित्रांनो। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ते सांगतो, रेडीची म्हैस करण्यावर सगळ्या शेतकरी बंधूंनी भर द्या। परंतु चांगल्या गोष्टी लवकर कोणाला पटत नाही आहेत, प्रत्येकाला लगेच म्हैस पाहिजे मित्रांनो। भरपूर फोन येतात दिवसागणेश, 10 म्हशी घ्यायच्यात, 20 घ्यायच्यात, पण कोणी असं विचारित नाही रेडी तयार करायची, रेडी तयार करण्यासाठी काय करायला लागतं किंवा चांगल्या सिमेंटचा वापर केला पाहिजे का नाही, ह्या गोष्टीवर बऱ्याच लोकांचं लक्ष कमी आहे। त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या म्हशी जर प्रयत्न करा मित्रांनो, चांगल्या म्हशी जर तयार केल्या तर येणारा फ्युचर काळ तुमच्यासाठी चांगला राहील। विकास सेट समोरच आहे मित्रांनो, बघू शकता। आणि सगळ्या म्हशींच्या तब्येती वगैरे मला व्यवस्थित दिसत आहेत। हा तिथला व्हिडिओ आहे हरियाणामधला, पण इथं समोर तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो। सिंग वगैरे सुद्धा सगळ्या म्हशीचे चांगले आहेत, दूध किती निघतंय, दुधाची खात्री काय आहे, सगळे तुम्हाला त्या समोर गेल्यावर देतील। म्हशीची किंमतसुद्धा व्यवस्थित सांगतील। त्यांचा नंबर पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओमध्ये लगातार लावलेला आहे। जे शेतकरी बंधू आपले व्हिडिओ पाहत असतील किंवा जे शेतकरी बंधूंचे व्हिडिओ टाकायचे आहेत, कुणाचे म्हशी विक्रीसाठी येतात, त्यांनी आपल्या मोबाईल नंबरशी संपर्क करा। तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र।